आज आपण परमेश्वर जे शरीरात आले आणि संत या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. सुमारे 2000 वर्षांपूर्वी प्रथम चर्चच्या संतांना पवित्र आत्मा प्राप्त झाला आणि त्यांनी एक धन्य जीवन जगले. आज या आपण त्यांच्या परिस्थितीचे परीक्षण करूया. बायबलमधील शिकवणी पाहून आपण परमेश्वर शरीरात येण्याचा विचार करूया. पवित्र आत्म्याला प्राप्त करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या विश्वासाने परमेश्वराचे स्वागत केले पाहिजे, जसे की प्रथम चर्चच्या संतांनी केले होते. आपण एकसोबत या विषयावर विचार करूया. बायबल त्या संदेश त्यांनी लिहिलेले नाही का, जे आपल्याला तारणाचे ज्ञान देण्यासाठी आत्म्याने प्रेरित झाले होते. प्रथम या आपण जुन्या करारातील येशू ख्रिस्ताबद्दलच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करूया. या आपण यशया अध्याय 9 पाहूया. या आपण वचन 6 एकत्र पाहूया. यशया अध्याय 9 वचन 6. कारण आम्हांसाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील, त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावोद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. यशया संदेष्टा नव्हता का, जो या पृथ्वीवर येशूच्या जन्माच्या 700 वर्षांपूर्वी जगला होता. त्यांच्या लिखाणांमध्ये अशी एक महत्त्वाची भविष्यवाणी होती. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. सोप्या भाषेत सांगायचे तर परमेश्वर या पृथ्वीवर बाळाच्या रूपात जन्म घेतील आणि पुत्राच्या रूपात येतील. यशया अध्याय 9 मधील ही भविष्यवाणी आहे. यशयाने याच्या 700 वर्षांपूर्वी परमेश्वराच्या शरीरात येण्याविषयी म्हणजेच ख्रिस्ताबद्दल अशी भविष्यवाणी केली नव्हती का? शिवाय यशया अध्याय 53 मध्ये या पृथ्वीवर परमेश्वर कोणती भूमिका आणि कार्य करणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट केले आहे. या आपण यशया अध्याय 53 वर एक दृष्टी टाकूया. या आपण यशया अध्याय 53 वचन 1 वर जाऊन पाहूया की परमेश्वर जेव्हा शरीरात येतील तेव्हा ते काय करतील. या आपण अध्याय 53 वचन 1 वर एक दृष्टी टाकूया. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे. कारण तो त्याच्या पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादिले. यशया अध्याय 9 आणि 53 द्वारे आपण पाहू शकतो की येशूच्या जन्माच्या 700 वर्षांपूर्वी बायबलने अगोदरच भविष्यवाणी केली होती की परमेश्वर या पृथ्वीवर कोणत्या मार्गावर चालतील.
येशू ज्या मार्गावर चालणार होते त्या प्रत्येक मार्गाची भविष्यवाणी अगोदरच करण्यात आली होती. जरी ते परमेश्वर आहे पण ते असे जीवन जगतील. लोक त्यांना नाकारतील, तुच्छ लेखतील आणि फटके मारतील. ते आपल्या पापांचे सर्व भार सहन करतील. ते दुःख सहन करतील. ही शरीरात आलेल्या परमेश्वराबद्दलची भविष्यवाणी होती. यशया अध्याय 9 वचन 6 मध्ये असे लिहिले आहे, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. मग हे बाळ कोण आहे? समर्थ देव, सनातन पिता. सरळ शब्दांमध्ये म्हटले तर याचा अर्थ असा नाही का की पिता परमेश्वर शरीरात या पृथ्वीवर येईल. मग ते कोणत्या प्रकारचे कार्य पूर्ण करतील? आपण पाहू शकतो की यशया अध्याय 53 ते शरीरात येण्याचे कारण स्पष्ट करते. अशी भविष्यवाणी केली आहे की ते आपले दुःख उचलतील आणि आपल्या पापांचे सर्व भार सहन करतील. आपण यशया अध्याय 53 मध्ये या भविष्यवाणीची पुष्टी करू शकतो. जर परमेश्वर याच उद्देशाने या पृथ्वीवर आले तर मनुष्यजातीने योग्यरित्या काय केले पाहिजे? त्यांनी दररोज त्यांची सेवा केली पाहिजे. तुम्ही सहमत नाही का? पण जरी ते परमेश्वर आहे पण वचन 3 मध्ये असे लिहिले आहे, तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला. जरी ते परमेश्वर आहे पण मनुष्यांनी त्यांचे स्वागत केले नाही, पण त्यांना मनुष्यांनी टाकले. जेव्हा परमेश्वर या पृथ्वीवर शरीरात आले तेव्हा प्रथम चर्चच्या संतांनी कोणत्या प्रकारच्या विश्वासाने ख्रिस्ताला स्वीकारले? जेव्हा आपण मार्चच्या वरच्या खोलीत पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्राप्त होईपर्यंतच्या प्रक्रियेवर बारकाईने नजर टाकतो तेव्हा पवित्र आत्म्याचा या शेवटल्या युगामध्ये स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय मातावर आपण कोणत्या प्रकारचा विश्वास असायला हवा हे आपण ज्ञान मिळवू शकतो. तसेच मला विश्वास आहे की असे केल्याने आपण शेवटच्या पावसाच्या पवित्र आत्म्याला परिधान करू शकतो. या आपण 2000 वर्षांपूर्वी मागे जाऊ आणि मत्तय अध्याय 26 वर जाऊन पाहूया की जेव्हा त्यांनी या पृथ्वीवर आलेल्या येशूला स्वीकारले तेव्हा लोकांचा कोणत्या प्रकारचा विश्वास होता. या आपण मत्तय अध्याय 26 वचन 6 पाहूया. या वचन 6 वर एक दृष्टी टाकूया. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांस देता आले असते. येशूने हे जाणून त्यास म्हटले, ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुम्हांजवळ आहे परंतु मी तुम्हांजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतिले, हे माझ्या उत्तरकार्यासाठी केले. मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवितील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. येशूभोवती बरेच लोक होते. जसे यशया अध्याय 53 वचन 3 मध्ये लिहिले आहे, त्याला मनुष्यांनी टाकलेले होते. दुसऱ्या शब्दांमध्ये त्याला तुच्छतेने पाहिले जात असे. ही येशूबद्दलची भविष्यवाणी आहे जे शरीरात आले आहे. यशया संदेष्ट्याने सुमारे 700 वर्षांपूर्वी ही भविष्यवाणी केली होती. पुष्कळ लोकांनी येशूसोबत भविष्यवाणी केल्याप्रमाणे वागले. त्यांनी येशूला नाकारले आणि तुच्छ मानले, त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या शिकवणींची उघडपणे निंदा केली. पण असे लोक होते, ज्यांनी मोठ्या विश्वासाने त्याचा स्वीकार केला, जसे आपण या वचनामध्ये पाहू शकतो.
बहुमोल सुगंधी तेलाची एका अलाबास्त्र कुपीची किंमत आज 1 वर्षाच्या मजुरी इतकी आहे. हे अत्यंत मौल्यवान आहे. तिने बहुमोल सुगंधी तेलाची कुपी फोडली आणि ती येशूच्या मस्तकावर ओतली. येशूने म्हटले, तिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तरकार्यासाठी केले. सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. येशूने स्त्रीच्या विश्वासाची केलेली प्रशंसा कशाला दर्शवते? जेव्हा परमेश्वर या पृथ्वीवर शरीरात आले तेव्हा पुष्कळ लोकांनी येशूसोबत गैरवर्तन केले. त्यांनी त्यांचा तिरस्कार केला, थट्टा केली, द्वेष केला आणि नाकारले. पण या स्त्रीने त्यांचा खूप आदर केला. तिने आपल्या अश्रूंनी येशूचे पाय भिजवले आणि आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले. पाप्यांना वाचविण्यासाठी आलेला ख्रिस्त म्हणून तिने त्यांची योग्यरित्या उपासना केली. फक्त या स्त्रीनेच असा विश्वास दाखवला नाही. या आपण मत्तय अध्याय 8 वचन 5 पाहूया. मत्तय अध्याय 8 वचन 5 मध्ये असे लिहिले आहे, मग येशू कफर्नहुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभुजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करीतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायेलात आढळला नाही. शताधिपतीला इतके सन्मानित आणि कृतज्ञ वाटले की येशूसारखा महान आणि पवित्र जन आपल्या दासाला बरे करण्यासाठी त्याच्या घरी येईल. म्हणून त्याने म्हटले, माझ्या हाताखाली शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो. आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. जरी येशू इस्रायेलमध्ये पुष्कळ लोकांना भेटले, पण त्यांपैकी बहुतेकांनी त्यांना योग्यरित्या समजण्यात आणि त्यांना स्वीकारण्यात अपयशी ठरले. म्हणून तो म्हणाला, एवढा विश्वास मला इस्रायेलात आढळला नाही. असे लोक होते ज्यांनी त्यांचा तिरस्कार केला, त्यांचा छळ केला आणि त्यांना नाकारले, पण अनेकांनी त्यांचे या प्रकारे स्वागत केले नाही. जरी परमेश्वर या पृथ्वीवर आले, पण बहुतेक लोकांची अशीच प्रतिक्रिया होती. बाहेरून पुष्कळ लोकांमध्ये विश्वास असल्याचे दिसत होते, पण त्यांचा खरा विश्वास लगेच प्रकट झाला जेव्हा परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी शरीरात या पृथ्वीवर आले. खारे पाणी आणि ताज्या पाण्याचा विचार करा. जेव्हा दोन्ही आपल्या द्रव अवस्थेत असतात तेव्हा कोणते खारे पाणी आहे आणि कोणते ताजे पाणी आहे हे सांगणे कठीण असते. काही फरक पडलेला दिसत नाही. मात्र जेव्हा त्यांना बराच वेळ उन्हात सोडले जाते तेव्हा ताज्या पाण्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामध्ये कोणतेही अवशेष राहत नाही. पण खाऱ्या पाण्याचे काय होते? ते पांढऱ्या मिठाचे स्फटिक बनवते. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे विश्वास आहे आणि ज्यांच्याकडे फक्त त्याचे स्वरूप आहे त्यांच्यामध्ये फरक आहे. येशूच्या डोक्यावर तेल ओतणारी स्त्री आणि येशूचा सन्मान करणारी शताधिपती यांचा विचार करा. या लोकांप्रमाणेच त्यांचा आदर करणारे अजूनही होते, तर असंख्य लोक येशूंचा तिरस्कार आणि अत्याचार करत होते.
शेवटी परमेश्वर कोणाला पवित्र आत्मा देणार हा इतिहास नवीन करारामध्ये का नोंदवला गेला आहे आणि तो आज आपल्यापर्यंत का दिला जातो हे आपण योग्यरित्या ओळखण्याची गरज आहे. काही लोकांनी फक्त येशूकडे उदासीनपणे पाहिले. या पृथ्वीवर विविध प्रकारचे लोक आहेत. आपण इतिहासातून शोधले पाहिजे की कोण पवित्र आत्म्यात राहण्याच्या अटींना पूर्ण करतात आणि असे करून आपण त्यांच्या सर्व अनुकरणीय विश्वासाच्या कृत्यांचे आणि विश्वासाच्या मार्गाचे पालन केले पाहिजे. या आपण मत्तय अध्याय 9 वर जाऊया. या आपण मत्तय अध्याय 9 वचन 18 पाहूया. तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा येशू उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पहा, 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. जसे की आपण येथे पाहू शकतो, इतरांनी येशूची थट्टा केली आणि निंदा केली, पण ही स्त्री वेगळी होती. तिला खात्री होती की जर तिने केवळ येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तर ती बरी होईल आणि वाचवली जाईल. जेव्हा परमेश्वर बाळाच्या रूपात या पृथ्वीवर शरीरामध्ये आले तेव्हा त्यांना सर्व प्रकारचे लोक भेटले. तेथे त्यांचे स्वागत करणारे, अडथळे आणणारे, तिरस्कार करणारे आणि थट्टा करणारे होते. मग परमेश्वराने कोणावर पवित्र आत्मा ओतला? आज आपण फक्त शेवटच्या पावसाच्या पवित्र आत्म्यालाच नाही मागितले पाहिजे, पण प्रथम चर्चा इतिहासाद्वारे देखील आपण पुन्हा एकदा आपल्या विश्वासाची पुनर्रचना केली पाहिजे का? जेव्हा परमेश्वर या पृथ्वीवर शरीरात आले तेव्हा त्यांना अनेक प्रकारचे लोक भेटले. ज्या स्त्रीने येशूवर सुगंधी तेल ओतले होते, शताधिपती आणि रक्तस्रावाने पिडलेली स्त्री शिवाय आणखी कोण पवित्र आत्मा प्राप्त करू शकतो? परमेश्वर शरीरात आले आणि सर्व प्रकारच्या लोकांना भेटला. यहुदा इस्करियोत, कैत्र, इतर शिष्य, पिलात, प्रमुख याजक आणि येशूला धरण्यासाठी आलेले प्रमुख याजकाचे दास. परमेश्वर सर्व प्रकारच्या लोकांना भेटले, म्हणजे ते आपल्या पापांसाठी क्षमा करू शकणार नाही. जेव्हा आपण शुभवर्तमान वाचतो तेव्हा आपण पाहू शकतो की परमेश्वर शरीरात कसे आले आणि प्रत्येकाला कसे भेटले आणि त्यांचे स्वरूप, कार्य आणि परिस्थिती समजू शकतो. असे करत असताना आपण स्वतःची त्यांच्याशी तुलना केली पाहिजे. आपण आत्मा आणि वधू यांच्याशी कसे वागतो? या आपण अध्याय 15 वर जाऊया. या आपण मत्तय अध्याय 15 वचन 21 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 15 वचन 21 मध्ये असे लिहिले आहे, नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन ह्या भागात गेला. आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायेलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही.
तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभुजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभुजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. जेव्हा येशूने सुवार्तेशी संबंधित पुष्कळ कृत्ये केली, तेव्हा पुष्कळ लोकांनी त्यांची थट्टा केली. पण असे लोक देखील होते, जरी ते थोडेच होते, ज्यांनी ख्रिस्ताला शरीरात आलेल्या खऱ्या परमेश्वराच्या रूपात ओळखले होते. कनानी बाई त्यांच्यापैकी एक होती. येशूने म्हटले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. तेव्हा स्त्रीने उत्तर दिले, हे प्रभो, मात्र कुत्रे चूर खात नाहीत का? जर गैरसमज झाल्यास एखाद्याला वाटेल, अरे, येशू माझी खूप निंदा करत नाही का? ते असे कसे म्हणू शकतात? आणि ते निघून जातील. पण ती स्त्री म्हणाली, खरेच प्रभुजी, आपण पापामध्ये जन्मलो आहोत आणि तुम्ही मनुष्यजातीला वाचविण्यासाठी या पृथ्वीवर आला आहात. जरी तुम्ही माझी तुलना श्वापदाशी केली तरी तुमचे शब्द खरे आणि योग्य आहेत. पण घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात. अशा प्रकारे तिने स्वतःला आणखी लीन केले आणि शेवटी येशूने तिला आशीर्वाद दिला. येशूने म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा आहे. एक सामान्य व्यक्ती कदाचित रागावला असता किंवा त्यांना सोडून गेला असता. पण ती बाई म्हणाली, घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात. आपण या स्त्रीच्या प्रतिसादाचे आणि तिच्या विश्वासाचे बारकाईने परीक्षण केले पाहिजे. हे लोक परमेश्वराकडून पवित्र आत्मा प्राप्त करण्याच्या योग्य नाहीत का? जेव्हा येशूने म्हटले, मी आणि पिता एक आहोत आणि मी परमेश्वर आहे, तेव्हा यहुद्यांची प्रतिक्रिया कशी होती? त्यांनी त्यांच्यावर दगडमार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर इस्रायल लोकांनी ओरडून म्हटले, लुटारू बरब्बाला सोडा आणि येशूला वधस्तंभावर खिळा. शेवटी त्यांनी म्हटले, त्याला वधस्तंभावर खेळण्याचा अपराध आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो. या पृथ्वीवर शरीरात आलेल्या येशूंना त्यांनी किती कठोरपणे वागवले. त्यांच्याशी आदराने वागण्यापेक्षा ते त्यांना तुच्छतेने वागवत. पण थोडे जरी असले तरी येशूवर सुगंधी तेल ओतणारी स्त्री, शताधिपती, रक्तस्रावाने पिडलेली स्त्री आणि कनानी बाई सारखे काही लोक होते, ज्यांनी त्यांचा योग्य रीतीने स्वीकार केला. तिला सांगण्यात आले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही. पण तिने उत्तर दिले, घरची कुत्रीही चूर खातात. शुभवर्तमानांमध्ये या गोष्टींची नोंद का करण्यात आली आहे? मला वाटते की आपण त्यामागील कारणे समजून घेण्याची गरज आहे. तारणाच्या बाबतीत बायबल आपल्याला काय बनवते? हे आपल्याला तारणासाठी सुज्ञ बनवते. जर आपल्याकडे ज्ञानाची कमतरता असेल तर आपण बायबलच्या माध्यमातून ज्ञान शोधले पाहिजे. हे सर्व लोक आशीर्वादित होते. दुसरीकडे ज्या लोकांनी येशूंचे रक्त त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलाबाळांवर असावे अशी मागणी केली आणि त्यांना वधस्तंभावर खेळले, ते सर्व नष्ट झाले. आपल्याला याची चांगली जाणीव नाही का? आपण बायबलद्वारे असे ज्ञान शिकले नाही पाहिजे का? या आपण लूक अध्याय 19 वर जाऊया. या आपण लूक अध्याय 19 वचन 1 पाहूया. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता.
तेव्हा पहा, जक्कय नामवाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावेचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमांचा पुत्र आहे. जक्कय हा एक मुख्य जकातदार होता, आणि त्याला समाजात चांगले व्यक्ती समजले जात नव्हते. असे नव्हते का, कारण की त्या दिवसांमध्ये इस्रायल रोमचे राज्य होते. त्याने इस्रायल लोकांकडून कर गोळा केला आणि त्यांना रोमन साम्राज्याच्या स्वाधीन केले. यामुळे लोकांनी त्याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले. त्याची स्थिती असूनही येशूने त्याची दखल घेतली आणि म्हटले, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. हे ऐकून जक्कयाला खूप आनंद झाला. काहींनी विचार केला असेल, अरे नाही, जर येशू माझ्या घरी राहिला तर पुष्कळ लोक त्यांचे अनुकरण करतील आणि त्यांचे आतिथ्य करणे खूप मोठे काम होईल. ज्यांनी येशूला नीट समजले नाही त्यांनी असा विचार केला असता, पण जक्कय आनंदाने भरलेला होता. येशू आपल्या घरी येत असल्याचे पाहून तो खूप आनंदी झाला आणि म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. संपूर्ण बायबलमध्ये येशूचा आदर करणाऱ्या या लोकांच्या बाबतीत विचार करा. येशूने त्यांना कसा प्रतिसाद दिला? या घरात काय आले आहे? तो म्हणाला, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. तारणासाठी अनेक अटी असू शकतात, पण येशूच्या उजव्या बाजूला असलेल्या लुटारूला दिलेल्या आशीर्वादाच्या वचनांचा विचार करा. तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील, किंवा जक्कयाला आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. सामान्य लोक त्यांना काही छान शब्द समजतील, पण ते सर्व वचन काय आहे जे परमेश्वर आपल्याला देतात? प्रत्येक वचन निश्चितपणे पूर्ण होईल. आपण हे नेहमी लक्षात ठेवायला नको का? जक्कय, सुगंधी तेल ओतणारी स्त्री, शताधिपती आणि रक्तस्रावाने पिडलेली स्त्री सारखे लोक होते. कनानी बाईला सांगण्यात आले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही. पण तिने उत्तर दिले, खरेच, प्रभूजी. तिला येशू कोण आहे हे बरोबर समजले. ज्यांनी पुत्राचा युगामध्ये येशूला योग्यरित्या स्वीकारले त्यांना परमेश्वराने पवित्र आत्मा आणि आशीर्वाद दिला. त्यांनी योग्यरित्या ओळखण्यासाठी त्यांना ज्ञान आणि आणखी विश्वास दिला. जेव्हा आपण विचार करतो की पिता आणि माता या पृथ्वीवर शरीरात आले आहेत आणि या सुवार्तेचे नेतृत्व करत आहेत, तेव्हा आपण फक्त परमेश्वराला शेवटच्या पावसाच्या पवित्र आत्म्यासाठी मागू नये. पिता पवित्र आत्मा प्राप्त करण्याच्या अटींबद्दल काय म्हणतात? ते असे म्हणत नाहीत का की आपण प्रथम परमेश्वराला ओळखले पाहिजे? या लोकांनी परमेश्वराला योग्यरित्या स्वीकारले कारण की ते त्यांना ओळखतात. दुसरीकडे जे येशूला ओळखत नव्हते त्या लोकांनी त्यांना दगडमार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वधस्तंभावर खेळले. आज आपण आपल्यासोबत निवास करणाऱ्या परमेश्वराचा विचार करूया. परमेश्वराने स्वर्गाच्या गौरवामध्ये सिंहासनावर विराजमान झाले पाहिजे आणि तरीही आपल्या तारणासाठी परमेश्वर शरीरात या पृथ्वीवर आले.
आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी आणि भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी आत्मा व वधू म्हणतात, ये. स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता या पृथ्वीवर शरीरात आले आहेत आणि आपल्यासोबत निवास करतात. आपण शताधिपतीप्रमाणे पिता आणि माताचा सन्मान करत आहोत का? आपण जक्कयाप्रमाणे पिता आणि माताची सेवा करत आहोत का? या सर्व विषयावर विचार करून परमेश्वर जे शरीरात आले आणि संत आणि परमेश्वर जे शरीरात आले आणि संत यांच्यातील नाते यावर विचार करूया. या आपण मत्तय अध्याय 11 वचन 2 वर एक दृष्टी टाकूया. योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने त्यांस उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. कोण धन्य आहे? जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. बायबलच्या भविष्यवाणीवर विचार करा. कारण आम्हांसाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील, त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. जरी ते या पृथ्वीवर एका बाळाच्या रूपात आणि पुत्राच्या रूपात आले, पण ते समर्थ देव, सनातन पिता आहे. पण काहींना आश्चर्य वाटते, परमेश्वर असे का करतील? असे करण्यास फक्त परमेश्वर सक्षम आहेत का? खरोखर परमेश्वर असे आहेत का? पुष्कळ लोक शंका आणि प्रश्न विचारतात. या कारणास्तव येशूने काय म्हटले? कोणत्या प्रकारचे लोक धन्य आहेत? जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. आपले परमेश्वर यापेक्षाही मोठी कार्ये करू शकतात आणि प्रथम चर्चमध्ये सुवार्तेला पूर्ण करू शकत होते. मात्र सर्व काही बायबलच्या भविष्यवाण्यांनुसार होते. ते या पृथ्वीवर आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी पापार्पण म्हणून आले, वधस्तंभावर दुःख सहन केले आणि त्यांची निंदा झाली. तरीही त्यांच्यामध्ये त्यांना ओळखणारे थोडे लोक होते. त्यांनी एक एक करून त्यांना आपल्या प्रिय लोकांच्या रूपात स्वीकारले आणि त्यांचे सत्यामध्ये मार्गदर्शन केले. मग आपण स्वतःला विचारू शकतो, पवित्र आत्म्याचा या युगामध्ये जेव्हा आत्मा व वधू शरीरात या पृथ्वीवर येतात, तेव्हा आपण संतांनी परमेश्वराला योग्यरित्या कसे मानले पाहिजे? तसेच आपल्यासाठी परमेश्वराला स्वीकारण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? असे केल्याने सियोनच्या सर्व संतानांनी बायबलने सांगितलेल्या मार्गांचे परीक्षण केले पाहिजे आणि विश्वासाच्या योग्य मार्गावर चालले पाहिजे. कृपया लक्षात ठेवा की अशा व्यक्तींना पवित्र आत्मा दिला जातो आणि मी आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्यांना पिता आणि मातावर योग्यरित्या विश्वास ठेवून सुवार्तेला पूर्ण करण्यास सांगतो. याद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.